मग अशा प्रकारे बोंबील फ्राय होता इकडं आमच्या वनिस्टी करायला घेतले तर भाऊस इकडे मस्त दालमुंडी इकडे बघ दालमुंडी एकदम गावठी घरची दालमुंडी घरची गावठी चविष्ट, दमदार. दालमुंडी एकदम गावठी कोंबडा घरचा इकडे बघा भाकरी आहे चिंबोरी आहे गावठी दालमुंडी आहे, दालमुंडी आहे कोलंबी कोलंबी आहे आहे, इथं पापलेट लावलेला कोलंबी कोलबी बिर्याणी लावलेली चिकन बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी लॉलीपॉप आहे. ब्रेकडान्स मध्ये कशा प्रकारे लोक मजा करतात बघा आणि जीवाची दैना करून घेतात. जय शिवराय जय शंभूराजे भावांनो, सुबोध ब्लॉग आणि फिटनेस या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आज मी चालवले भिवंडी आगरी महोत्सवला. हा भिवंडी आगरी महोत्सव चालू आहे. सोनाले गावाच्या बाहेर जे क्रिकेटचं ग्राउंड आहे इथे आपला भिवंडी आगरी महोत्सव चालू झालेला आहे. तारीख असणारे 24 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत. टायमिंग असणारे संध्याकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत. तर आजच्या ब्लॉगमध्ये भिवंडी आगरी महोत्सव कसा आहे हे तुम्हाला बघायला मिळणार. तर चला आता पटापट मी निघतोय आणि भेटतोय तुम्हाला भिवंडी आगरी महोत्सवच्या गेटच्या एंट्री समोर. पण भिवंडी आगरी महोत्सवच्या गेटच्या एंट्री समोर आहेत बघा. समोर साईडला एंट्री कशी दिलेली आहे आणि 3 साईडला 3 झेंडे लावलेले आहेत. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया आपला भिवंडी आगरी महोत्सव कसा आहे ते. इकडून आपण आतमध्ये आलात ना, इकडं साईडला मस्तपैकी फुलांची एक रांगोली वगैरे काढलेली आहे. हे बघा अशी सुंदर अशी रांगोली एकदम फुलांची काढलेली आहे. गुलाबाची फुलं, झेंडूची फुलं ही समोर साईडला बघा इकडे. तर आपण इकडे जाणार आहोत. स्टॉल आहे ताईंचं. फ्रेंड्स इकडच्या साईडला बघितलं तर गणपती बाप्पा दाखवलेला आहे आणि गणपती बाप्पाचं आपण सर्वात प्रथम दर्शन घेणार आहोत. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. या आता आपण आपला जो जेजुरी गड दाखवलेला आहे हे इकडे जाणार आहोत. इकडे बघा हुबेहूब तशीच उभारणी केलेली आहे. जसं आपण जेजुरीला जातो सेम तसंच केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे जेजुरी गडावरती जशी उभारणी केलेली आहे तशीच मंदिराची इकडे उभारणी केलेली. या साईडला खंडोबाची हे दाखवलेली आहे घोड्यावरती जाताना. एलकोट एलकोट जय मल्हार. आणि इकडच्या साईडला सुद्धा आपलं खंडोबाचं दर्शन झालेलं आहे. मित्रांनो आता आपण जेजुरी गड बघितला आगरी महोत्सवचा. आता इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. इकडच्या साईडला तुम्ही बघितलात तर आमच्या आगरी लोकांची परंपरा जो कल्चर आहे आमच्या आगरी लोकांचा का आम्ही शेतावरती भात वगैरे लावतो आणि भात झोडल्यानंतर अशा गोणी बिनी भरून भड्डाला नेता तसं दाखवलेलं आहे. म्हणजे जे आम्ही आहे ना ते रिअल दाखवलेलं आहे. कुठेच फेक नाही. आणि या साईडला एक बैलगाडी दाखवलेली आहे. आम्ही शेतावर जायचो ना तेव्हा रेनकोट असं काही सुविधा नव्हत्या. त्यावेळेला कसा होता का शेतावर भातभीत लावायला गेलो का अशी इरली घ्यायची आणि मस्तपैकी घेऊन असं घेऊन भात वगैरे लावायचो. तेव्हा ही कामा यायची. ही इरली पूर्वीच्या काळात फॉर्मला होती पण आता रेनकोट बिनकोट आलं तर या पुरा जुन्या वाजताना लोक विसरली. आणि इकडं भात झोरल्यानंतर जे गंजा राहायच्या ना अशा मस्त माचोंड बांधायच्या अगोदर मोठी अशी जुडी बांधायची तिला गंजी बोलते ना आमच्या भाषेमध्ये. ते इकडं असं मोठं जिथं येतं गंजा बांधून ठेवलेल्या आहेत. म्हणजे भात झोरून तिकडे तुम्हाला भात दाखवला, इकडं गंजा दाखवल्या. आता चला इकडे तुम्हाला पाटलाचा वाडा दाखवता. आणि इथं आतमध्ये आलात तर इकडं बघा मस्तपैकी झाडा वगैरे जे गावात नाही का कंपाऊंड करून झाडा लावायची लोक तशाच प्रकारे म्हणजे इथं उभार जिथल्या इथं केलेली आहे. इकडे बघा गुलाबी झाडं लावलेली आहेत, शोपीची व्हाईट आणि झेंडूची झाडं. म्हणजे पूर्वी काय गाव खेड्या ठिकाणी जी झाडं भेटेल ती लावायची तशाच प्रकारे जिथल्या इथे दाखवलं आहे. म्हणजे काय नवीन काय दाखवलं नाही आहे. आमची जशी लाईफस्टाईल आहे तीच दाखवले पूर्ण. चाप कधी कामायचं माहिती आहे का, जेव्हा आम्ही शेतावर जातो पाना बिना भरायला आणि आसू मासे बिसे पकडायला जेव्हा पावसाली ओली बिली लागते तेव्हा तिथं अशी लावून ठेवायची. मग मासे बिसे याच्यात जातात पण वापस निघत नाही. मग सकाळी जाऊन घेऊन यायची आणि हिला अशी करून असं ठोकली का सगळं मासं बाहेर करवाली मुल्या या सगळ्या अशा याच्यामध्ये. आणि इकडं बारक्या टोपल्या दाखवल्यात बघा. या भाकरी विक्री ठेवायला पहिले टोपल्या कामा यायच्या. फ्रीज नव्हता त्यावेळेला पाणी पिणे अशी मटक्यात भरून ठेवायचं आणि आपल्या दिवसाभरचा गार पाणी थंडाचा स्टोरेज करून ठेवायचे. आता कसं फ्रीज आलं ना तर मटक्या बिटक्यानं लोक विसरली. आणि इकडे बघा पालना जेव्हा पोरबीर व्हायचं ना जेव्हा बारशा पालण्या बिलना घरी मागून आणायची. तर जेव्हा बारसा असेल पालण्यात पोराला घालायचा असेल तेव्हा पालण्या बिल्या घेऊन यायचं. हे पालना पण दाखवला. ही आमची परंपरा. म्हणजे बेडा बिडा जो असतो पाटलाच्या घराच्या बाजूला तो बेडा बिडा जिथल्या येतो उभारणी केलेली आहे. इथं आमच्या गावाला भेटलेलं आहे. आम्ही मशाला पण भेटलो होतो आणि इथं आल्यानंतर योगायोग आम्ही इथं पण भेटलो. आमच्या या भावासनी मशाला हे बैल घेतलं ना आता आपल्या आगरी महोत्सवमध्ये आणल्या. तिकडे बघा हे मशाचा बैल बघा. लोक बोलतात ना मशामध्ये बैल बिल एकदम महाग भेटतात. बोली लावणारा माणूस पाहिजे. दादूस कितीला घेतलं बैल? 50,000ला जोडी घेतलेली. भाऊस इकडे बघा आणलेले आहेत. फक्त एकदम खिल्लारी बैल शर्तीनं आखलाच्या नाही वर्षे नाही गाडीसाठी बघा. शोक मोठी गोष्ट आहे माणसाचं का गाडीला हाकलाला सुद्धा एकदम खिल्लारी जोडी आणलेली दादूसने आपल्या. चला आपण पुढे जाऊया. बाई पहिले टॉपला आपण भाजी बिजा घेऊन जायचो ना आणि आता ना सामान्य पण आणायचो ना. आता सुविधा झालेली आहे. आता कशी लोक आता टॉपला विसरली.
कॅरी बॅग घेऊन येतात. पहिले आम्ही यातच भाजीपाला घेऊन जायचो, विकायचो आणि भाजी विकून झाली का नंतर यातच कांदा बटाटीचो घरचा राशन असा हे डोक्यावरती पहिले याची. लग्नाला पण टोपलाच पाहिजे ना, ही आपली संस्कृती आहे ना, लोक दाखवत नाही. आणि आता बॅग पाहिजे. खापरी आहेत ना, हे बाई खापर होती, ही पूर्ण मातीची असते आणि याच्यावरती खापरीची भाकर बनली ना, ज्याला दात नसतील ना ते पण खातील. हे आमच्या आगरी लोकांमध्ये फेमस आहे खापरीची भाकर. आता चुली गेल्या, खापरी गेल्या भाकरी विक्री बनवायला. आणि इकडे बघा आमच्या बनिसनीना अजून सगळं आमची परंपरा सगळीकडे लावलंय. इकडे बघा पूर्वी ना असं खलबत्ता असायचं ना, चटणी बिटणी वाटायला. पहिले कसं लाईट नसायची, लाईट गेली का 2-2, 3-3 दिवस येत नसायची. पण त्यावेळेला कसं मिक्सर नव्हतं, तेव्हा पर्याय फक्त एक किंवा खलबत्ता. ज्यांची खलबत्ता आहे ते खलबत्त्यामध्ये जे वाटायचे 2 प्रकार पहिले होतं. आता लोक मिक्सर आलं ना, या सर्व जुन्या गोष्टींना विसरलं. हे खलबत्ता होता इकडं आणि इकडे इली होती. पहिले चाकवा बिकवा कमी असायचे, इली असायची. ते इलीमध्ये कसा इकडं मस्त भाजीपाला सला कापू शकतो. खोबरा असो ना, तो किसाचा असेल तो पण इकडे किसू बिसू शकतो. अशा प्रकारे हे दिलेलं आहे. पिरा ह्यो सगळी का काम आहे. गणपती बसवायचा असेल तुम्हाला किंवा भाऊबीजेला भाऊ येऊन आपल्या घरी बसतो ते वगैरे तिथे आपल्याला हा पिरा लागतो. पिरा आता लोक विसरले पिराला. आता डायरेक्ट डायनिंग टेबलवर जेवायला बसतात. पहिले आम्ही पाहुणा आला का पिरा द्यायचो बसायला जेवायला. हा पिरा आहे, या आमची आगरी संस्कृती आहे. आणि इकडे बघा उंदीर पकडायला आता लोक दवा बिवा टाकतात ना, तर पहिले आम्ही साधे बोले होतो. आम्हाला कसं वाटायचं गणपती बाप्पाचा वाहन आहे उंदीर मामा, तर उंदीर मामाला आम्ही मारत नव्हतो. काय करायचो इथं आतमध्ये ना काहीतरी बोंबिल लावून ठेवायचो. तो खायला आला का आतमध्ये आला का असा पारायचा. मग दुसऱ्या दिवशी जाऊन आम्ही असा स्वराजो त्याला, मारत नव्हतो. का आम्हाला वाटायचं गणपती बाप्पाचं वाहन आहे, महाराज नाही पाप लागतो, एवढे बोले होतो आम्ही आगरी लोक. इकडे बघा आणि हे बघा हे आमची पुरी परंपरा का. आता मी पण नव्हता पहिला, आता मोठा झालो तो, कारण का आपला पण जन्म आताच्या पिरियडमध्ये झालेला आहे. आता पहिले असं बांधायचं, असं हे असं बांधलं ना काही याच्यामध्ये कोयता असं अटकावायचं. इथं कोयता अटकावायचं, कोण इथं मागं लावायचा. मग हे लावून आपण झाडाबिडावर सोडू शकतो, म्हणजे कोयता आपला सेफ लागणार पण नाही आणि परफेक्ट जाऊ काढायचा मारायचा तवा कामायाचा. या सर्व ह्या गोष्टी सर्व अशा होत्या. आणि इकडच्या साईडला ही भरी हा का, पहिले म्हणजे मापीप कसा होता, 1 किलो 2 किलो असा नव्हता. पूर्वीच्या काळामध्ये भरी होता. भरी याच्यात भाजीत लावायचा आणि असं फिरवायचा आणि या लेवल करून द्यायचा, याला भरी बोलतात. पूर्वीचं माप असं होतं 1 किलो 2 किलो असं काय नव्हतं. मग टिपऱ्या होत्या, याच्यानंतर टिपऱ्या. आणि जेव्हा आम्ही भातबीत हाणायचो, भातबीत झुरून आणला तर इमर्जन्सीमध्ये आम्हाला भड्डाला न्यायला टाईम लागायचा. त्यावेळेला आम्ही काय करायचो, याच्यामध्ये टाकून भड्डाचो. याच्यामध्ये पूर्वी अशा प्रकारे भड्डाचे वगैरे आणि मग चालणीमध्ये चालून वगैरे पीठ वगैरे दलायचं असेल तर ते जात्यान दलाशे. आणि आता इकडे तुम्हाला अजून दाखवतोय बरं रिअल. बाहेरून काची चटणी करावली, हे बघ आमच्या बनीसने इथं चटणी बनवायला लावले. ही आमची रिअलिटी. आम्ही जसं आया होता साहेब, आम्हाला दाखवायची काहीच गरज नाही. भले आम्ही आता पुढे गेलो असेल तरी अजून पण आमचा पाय जमिनीवरतीच आम्ही आमची संस्कृती दाखवायला अजिबात लाजत नाही. कारण जे रिअल आयाव ते रिअल आयाव. इकडे बघा अशा प्रकारे पहिले चटण्या आपल्या आई बहिणी अशा बनवायच्या आणि मस्त आम्ही भाकरीला लावून मस्त मजेत खायचो. तेव्हाच्या चटण्या देऊन भारी वाटायच्या. चव नाही, ही या चटणीला बघित चव असायची ना, बघितला मिक्सरची जलून निघते, मग तिचा का वास वेगळा येतो आणि मजा नाही येत. पण ही ना जिथले तर रिअल एकदम खेचा बिचा तयार करायचे मस्त की अशा प्रकारे. बघा इकडे हे बघितला. चला आता आपण आतमध्ये. हे बघा मित्रांनो, पुरीच्या काली आमच्या घरामध्ये शेवटची लग्न व्हायची, तेव्हा शेवटचा एक लग्न आलं तर गोंधळ वगैरे घालायचो. आणि इकडे ना एक टॅलेंट असतं जुन्या लोकांच्या मध्ये का न बोलताना नावं वगैरे ओळखून दाखवायची. तोच टॅलेंट आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आमचे जुने लोक किती भारी होते ते. आता दादा इकडे आहेत आणि मी इकडे नाव सांगणार आहे, तर हे इकडे इशारा करून यांना सांगणार आहेत काय माझं नाव काय. तर आता तुम्हाला दाखवतं काय टॅलेंट आहे आमच्या गोंधळ लोकांच्या मध्ये. दादूच आहे ना, माझं नाव सुबोध आहे. सुबोध. आता बघा कशा प्रकारे इशारा बघा. बघितला किती टॅलेंट आहे यांच्यामध्ये. हे अशा प्रकारे नाव ओळखतात. मी याला इकडे सांगितला आणि त्यांना तिकडे कळला सुद्धा. फक्त असा इशारा, हा आहे रिअल टॅलेंट. तर आता मी आतमध्ये जाणार आहेत. अजून दर्शन वगैरे घेतलं, आता आम्ही आतमध्ये चालवलोय. हा रिअल टॅलेंट होता. इकडे साईडला मावशे काय करायला घेतलंय. पहिले कसा की घरी अशा मावशा वगैरे आपल्या ताई वगैरे बहिणी लोक आपल्या घरच्या घरी जेवण बनवायची, किती पण पाहुणे येऊन दे.
पण त्यावेळेला कसं आहे माहिती आहे का, घरी पाहुणे आले ना तर बसायला असा बाकरा असायचा. ही आमची जुनी रीतिरिवाज आहे, लाकडाचा बाकरा. साईडला बघा कोथमीर आणली तर सुकते म्हणून अशी पाण्यामध्ये घालून तशी ठेवायची. अशी ठेवल्याने कोथमीर तशी तशी राहते एक एक हप्ता. आणि अशा भरण्या असायच्या, भरण्यांच्या मध्ये जेवढे पण कडधान्य असे भरायचो. आणि पुढच्या खाली अशा पायली बिल्या असायची. कोणाला काय मापून द्यायचं असेल तर पायली बिलीमध्ये मापून द्यायचो. पुढच्या खाली सर्व यायचा इकडं. आणि अशाच प्रकारे आमचा संसार असा पहिले मांडलेला असायचा. एकदम साधा सिंपल राहणीमान असायचा आमच्या आधी लोकांचा. आणि इकडच्या साईडला बघा पूर्वी भाकरी विक्रीसाठी असं उन्हवणी बिनवणी घ्यायचा. तर इकडं आपल्या ताईंनी काय उन्हवणी घालवले ना भाकरीचा, उकरीच्या भाकरी कशा बनवते त्या उन्हवणी बिनवणी घालवल्या. आणि इकडं साईडला पाण्याचा स्टॉक कसा करायचा तुम्हाला दाखवतो. इकडे बघा अशा प्रकारे पाण्याचा स्टॉक वगैरे करून ठेवायचे लोक. पाणी बिणी भरून ठेवा जिथल्या येतं. आणि याच्यामध्ये उन्हवणी घेऊन याच्यामध्ये भाकरी विक्री पहिले याच्याच भाकरी करतात ना, अजून पण याच्यामध्ये भाकरी विक्री करायच्या असा प्रकार होता. आता का लोक किचन कट्टाल तर किचन कट्ट्या विट्ट्या करतात, पण आम्ही असं नव्हतो. अशा पकडायच्या आणि आमच्या बनीस बिनीस ज्या आमच्या मावशी असायच्या याच्यावर भाकरी विक्री बनवायच्या. पहिले टेस्ट आहे अशी. आणि तिथलं लोक तयार ना. आणि इकडे बघा तिथले ते गलास अशी लावलेली असायची, तांबे लावलेले असायचे. आणि अशी रिअलिटी आमची अशी होती. एकदम सिंपल राहणीमान. जसे आम्ही बाहेर आहेत तशी घरी पण आम्ही असे आहेत. एकदम साधा सिंपल राहणीमान. चला आता इकडनं आपण बाहेर जाऊया. आणि इकडं साईडला आपल्या वाड्याच्या बाजूला जो आपण साठा असतो आपला भाताचा, तो आपण भात झोडल्यानंतर वर्षभरचा साठा याच्यात करायचा. याला कंगा बोलतात. हा कंगा असा जेवढा पाहिजे तेवढा मोठा करता येतो असा. तर हा कंगा असाचा. या कंग्याला वर्षभरचा साठा म्हणजे कसं करायचं, भात झोडून आणायचा, आतमध्ये टाकायचं ना, वरती शानाने आणि सागाच्या पानाने लिपून घ्यायचा. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण काढून त्यातलं भात भड्ड्याला घेऊन जायचो. अशा प्रकारे वर्षभरचा साठा या कंग्यामध्ये करायचो. चला आता पुढे दाखवतो आपण शेतघरं कसे आहेत, शेतावरती काय काय असतं हे पूर्ण पुढे दाखवलेलं आहे. हे पूर्ण आपण कव्हर करणार आहोत. भात वगैरे आणायचो, उरवा वगैरे मारायचो. मग झोडासाठी आपल्याला खला वगैरे खुरमेर वगैरे लागायची. तर खुरमेर अशी इथं आहे. आणि भात वगैरे झोडण्यासाठी खला वगैरे लागायचा. त्यावेळेला कसा पूर्णपणे माती खोदून पाणी टाकून त्याला चोपून मस्तपैकी चोपण्यामध्ये आणि मग सारून घ्यायचे. आणि मस्तपैकी एक लेवल करायचे, त्याला खळा बोलायची. ही खुरमेर आणि खल्यामध्ये लावलेली भाताची पोती वगैरे इकडे लावली दाखवलेले आहेत. या इकडे दाखव तुम्हाला. आणि इकडे बघा इकडे साईडला शेतातली घरं वगैरे कशा असतात. शेतघर हे पूर्ण जिथलं आहे तो उभारणी इकडे केलेली आहे. आणि इकडे साईडला शेतातल्या घरांमध्ये शिणी वगैरे निसन वगैरे लागायची. वरती चढाला कुठं चढाला निसन वगैरे इकडे दाखवलेली. आणि इकडे बघा संत जनाबाई संसार हे दाखवलं इकडं. आणि इकडच्या साईडला म्हणजे आला पुरीच्या काली कसं कालोख वगैरे असायचा तसंच कालोख म्हणजे पुरीच्या काली आम्ही जसं होतो ना कालोखात दिवस काढायचो. तुम्हाला दाखवणार इकडे या आतमध्ये हे दाखवलं बघ जाता. अशा प्रकारे पूर्वी मावशा लोक घरच्या घरी कन्यादालाच्या आणि पीठ तयार करायच्या. पहिले आपल्याकडं चक्क्या बिक्या नव्हत्या. याच व्हायचं ना पहिले याच्यात दलाचं ना. तव्यावरी भाकर टाकीते, जनाबाई दलन दलिते, तव्यावर भाकर टाकीते. पूर्वीचा लाईफस्टाईल वेगळी होती नाही का. हीच आपली रियालिटी होती, आपली गावाची परंपरा. म्हणजे गावात बघा इकडे तुम्हाला दाखवतो. इकडे या इकडे साईडला बघा शेतावरती काय पाला बिला भरायचा असेल तर पंजा वगैरे इकडे लागायचा, येऊन टोपला वगैरे. आणि इकडे साईडला अशा प्रकारे आमच्या आया बहिणींच्या किंवा आमच्या सगळ्यांचे कपडे वगैरे असेच एका रस्सीवरती राहायचे. म्हणजे एकदम सिंपल लाईफस्टाईल होती. जसं नाही दाखवणार तसंच असणार. आणि असा तांब्याच्या पितलाच्या भांड्यांच्या मध्ये दूर वगैरे त्यात पाणी बिणी भरून ठेवायचे. या भांड्यांच्या मध्ये पाणी प्यायल्याने कुठलाच आजार होत नाही. पण आता लोक विसरली. स्टील आला, लोकांकडे एका वाढ आले. पूर्वीच्या काळी ना अशा प्रकारे सगळी मातीची भांडी असायची ना मावशे. हे बघ जेवायला अशी मातीची भांडी असायची. तर मातीच्या भांड्यांच्या मध्येच जेवण व्हायचा, बनवायचं पण त्याच्यामध्ये आणि जेवायचं पण अशा भांड्यांच्या मध्ये. तर पूर्वी असं होतं म्हणून लोकांना आजार कमी होते आणि निरोगी राहायचे. लोक 100 वर्ष क्रॉस करायचे. आता लोक 50 वर्ष पण क्रॉस करत नाही का, कारण आपली स्टाईल आपण बदलली आपल्या हातामध्ये आणि आपण जुन्या रीतिरिवाज सर्व विसरलो. इकडे बघा तर टवलीमध्ये जेवण भाज्या विज्या सर्व घालायचे. हा मातीची भांडी वगैरे. आणि अशा प्रकारे चुलबिल लावून तर याच्यावरती आम्ही भाकऱ्या बिकऱ्या करायचो. ही आमची रिअल लाईफस्टाईल आहे. कालोखामध्ये आम्हाला राहायला आवडतो, कारण का आम्ही तिथूनच आम्ही जन्माला आलो नाही. ज्या अशाच घरांच्या मध्ये मोठं झालेलं आहे. पहिले फ्रीज विज नव्हता ना, त्यावेळेला मटक्यामध्ये पाणी थंड भरून ठेवायचे. म्हणजे दिवसाभरचा स्टॉक. फ्रीज नव्हता, हाच आमचा फ्रीज होता. आणि इकडे राजन, त्याच्यामध्ये कोंबडी कशी येणार स्वतः उडी मारणार बसणार अंडी घालून जाणार. अशा प्रकारे पांजरा
होता पूर्वी. तर ही आमची रिअल लाईफस्टाईल होती. चला पुढे जाऊया. आम्ही आगरी कोळी लोक मासेमारी आमचा व्यवसाय पहिले. आता जे अर्धे होते समुद्रकिनारी राहिले ते मासेमारी झाले आणि जे आम्ही शेतावर राहिलो ते आम्ही आगरी झालो. आगरी कोळी आम्ही एकच आहो, वेगळं काहीच नाही. फक्त एक शेतावर राहिला आणि एक समुद्राच्या किनारी राहिला. पूर्वीच्या काळी आमच्या व्यवसाय करीन बाया अशा असायच्या. आमच्या आईस बहिणी सगळ्या अशा प्रकारेच मास मिसल्या विकायला जायच्या आणि विकून यायचा. हे अशा प्रकारे जिथल्या इथं उभारणी केलं. इकडे बघा आमचा नाकवा आणि व्यवसाय करीन बाईस जिथल्या इथं तशी दाखवलेली आहे. आणि तुम्हाला दाखवतो इकडे या. आम्ही शेतकरी लोकांची रिअल लाईफस्टाईल दाखवतो. मित्रांनो ही आमची रिअल लाईफस्टाईल आहे. आम्ही शेतकरी लोक शेतावरती भातभीत अशा प्रकारे लावायचो आणि शेताचा जो बांध होता त्याच्यावरती अशी कोबी बिबीची जागा असं शिल्लक तिथं कोबी बी लावायचो. भात तयार होता त्या आजूबाजूला जागा असेल तिथे मेथी बिथी लावायचो आम्ही. मेथी तयार झाली का मग ती विकायला न्यायचो. त्या बाजूला जागा उरली का तिथे कोथमीर वगैरे मागं लावायचो. मागं कोथमीरचा वाफा लावलेला आहे. त्या उरलेली राहायची त्या साईडला आम्ही अशी पालक बिलक टाकायचो. म्हणजे घरच्या घरी भाजीपाला व्हायचा. बायाशी विकत आणायला लागत नव्हता आम्हाला. आणि ह्यो तयार झाला जास्त झाला का आम्ही मार्केटमध्ये विकायला पण घेऊन जायचो. आणि अशाच प्रकारे पुढं पण लावलं. मुला लावलं इकडं बघा. इकडं राई लावले, मुला लावले आणि मागं तांबाटी लावल्यान. तिथं चवली लावली इकडं बघा. तिथं कांद्याची पात लावले. झेंडूची फुलाबिला लावायचो. म्हणजे दसऱ्या बिसऱ्याला आम्हाला देवाना बिवाना हारबीर बनवायला गाड्यांना हारबीर बनवायला काम आहे मायाचं. तर आम्ही घरच्या घरी लावायचो. आम्ही कधी विकत राहत नव्हतो. ही आमची लाईफस्टाईल होती. ज्या वाजता पाहिजे त्या आम्ही घरच्या घरी लावायचो. इकडे मिरच्या लावलेल्या आहेत. इकडच्या साईडला बघा इकडं साईडला टांबाट्यांचं वाफं लावलेलं आहेत. इकडं बघितलं तुम्ही. आणि इकडे साईडला वांगी लावले आहेत. इथं वांग्यांचं वाफं लावलेलं आहेत. तर अशा प्रकारे पूर्ण भाजीपाला इकडे लावलेला आहे. शेतामध्येच आपला भाजीपाला लावून आपला महिनाभराचा जो स्टॉक लागतो घरामध्ये सर्व आमच्या घरच्या घरीच तयार व्हायचा. मार्केटमध्ये फक्त मीठ मसाल्यासाठी आम्ही जायचो. ही पूर्वीची लाईफस्टाईल होती आमची. आणि इकडं साईडला बाव दाखवली. इकडं बघा आगरी महोत्सवामध्ये इकडं बाव दाखवले. पूर्वीच्या काळी कसं आहे माहिती आहे का, पाणी विणी आम्ही असं खेचायचो. इथं पडायचं पाणी आणि इथून असं जाऊन पूर्ण वाफ्यांच्यामध्ये जायचं आणि पुऱ्या वाफ्यांच्यामध्ये पाणी फिरायचा. इथं आम्ही अशा प्रकारे मेहनत करायचो म्हणून निरोगी राहायचो. आता कदाचित लोक वॉटर पंप वगैरे लावतात तर लोक शॉर्टकट शोधायच्या मागे आहेत. पण आम्ही अजून पण तिथंच आहोत. आम्ही आमची संस्कृती आणि आमची परंपरा विसरलेली नाही आहे. आता आमच्या आगरी लोकांच्या मध्ये फेमस बोला ना बिल्डर नवरा पाहिजे. बिल्डर नवरा का बोलायचे माहिती आहे का, आम्ही शेतकरी आमच्या हातापायामध्ये मेहनत करण्याचा बल लहानपणापासून. तर आम्ही घरच्या घरी कशा प्रकारे धंदा उभा करू शकतो. तर आम्ही आमच्या शेतातली माती घ्यायचो आणि बाटलीवाले बोलून इटा थापून मस्तपैकी ह्या इटा अशी भट्टी लावायचो. तर पुरीच्या काली अशी भट्टी लावायचे. भट्टी लागली का मस्त लाल विटा झाल्या का मग मार्केटमध्ये विकायला तयार आपला बिल्डर. पूर्वीच्या काली कसा होता माहिती आहे का, गावामध्ये ना लोहार वगैरे असे यायचे. गावाच्या बाहेर बसायचे शालेवरती कुठेतरी अशी जागा बघायची झाडाखाली लोहार बिहार बसायचे. मग शेतकरी आपले जेवढी अवजार आहेत ना ते घेऊन जायचे आणि त्यांना धारबी लावून घ्यायचे. भाकऱ्याच्या टोपल्या असे घेतल्या ना कलरफुल ते असे ठेवल्या ना त्याच्यामध्ये तुम्हाला उंदी मिंदिर पण जाणार नाही आणि भाकऱ्या इथल्या तर सेफ राहतील. असं झाकण विकन दिलं आहे. हे 250 रुपयाला दिली. 120ला दिले. हे बघ ओपनमध्ये असणार तिला झाकण वगैरे झाकण बिकन काय नसणार. या अशी असं ओपनमध्ये आणि त्याची बारीक पण आहे टोपली. ही कशी दिली भाऊस? ही 100 म्हणजे बारीकशी आहे. काय तुम्हाला कुड्ड्या बिड्ड्या काय ठेवायच्या असेल त्यासाठी. आणि इकडं सगळ्या प्रकारच्या टोपल्या आहेत तशी भावास कर. या स्टॉल हा जो दुकान बोलला आमच्यामध्ये आगरी भाषा दुकानच बोलता आम्ही नाही का, स्टॉल बिल बोलत नाही. पण आता कसा पुढे जाऊन लोकांसाठी बोलावं लागतो. पण आज आमच्या रिअल भाषामध्ये बोलणार आहे. जो बारकाचं दुकान आमच्या भावासनी लावलेलं आहे. तर चला पुढे जाऊया. इकडच्या साईड तुम्हाला अजून दाखवता कंदी पेड्याचं दुकान लावलंय. कसा पाव दिला? हे बघ हे 120 रुपयाला असणार आहे आणि कंदी पेड्यांचं ते आहे ते 100 रुपयाला असणार आहे. इथं आपल्या दादूसनी दुकान लावलं छोटासा. मित्रांनो हा येडा बाबला शिवभक्त जिकडे जाऊ तिकडे छत्रपती शिवाजी महाराज दिसतात. आताही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. 1500 रुपयाला दिलेलं आहे. आणि छोटे छोटे पान छत्रपती शिवाजी महाराज हे कशी दिले? 250 रुपये. हे 800 रुपये. ती कशी दिली ब्लॅकमध्ये? हे सर्व 800 मध्ये असणार इकडं. आणि ह्या कशा दिल्या? या 250 रुपयाला दिल्या आहेत मिळत. आणि इकडच्या साईडला हे आपले सर्जेराजे दिले. एकच दिलं. सर्जेराजांची जोडी 2500 रुपयाला असणार आहे. लहान मुलांचे खेळण्यासाठी फुगे वगैरे बलून्स वगैरे इकडे दिलेले आहेत. या साईडला हे आहेत. आणि इकडं सर्व प्रकारचे पान आगरी महोत्सवमध्ये इकडे आहेत आणि त्याच्या किमती वगैरे दिलेल्या आहेत. बघ हा चॉकलेट पान असणार आहे 40 रुपये आणि मगई पान 40 रुपयाला असणार आहे. कलकत्ता स्पेशल मसाला हा 40 रुपये. आणि इकडं बनारस पान 20 रुपयाला असणार इकडच्या साईडला. आणि इकडं कलकत्ता पान दुसरा एक दिलेला आहे हा 30 रुपयाला असणार आहे. इकडं सगळ्या प्रकारच्या पान मसाला तुम्हाला या दुकानात दादाकडे भेटणार आहेत. इकडच्या साईडला सर्व प्रकारचे लहान मुलांचे खेळणे या डेकोरेशनसाठी लागणारे सामान हे सर्व 10-10 रुपयाला असणार आहे.
हे बघा, हे सर्व 10-10 रुपयाला असणार आहे. पेन असू दे, काय असू दे, सस्पेन्सिल असू, कलर पेन्सिल असू दे, डस्टर असू दे, हे सर्व प्रकारचे खेळणे इकडे 10-10 रुपयाला इकडे लावलेले आहेत. आणि इथं वरती किंमत सुद्धा लावलेली आहे. हे बघा, ही किंमत लावलेली आहे 10 रुपये असणार आहे. आणि पुढच्या साईडला आलात, कंगवे वगैरे, पेन वगैरे, बटाटा वगैरे सोलायला ते लागतात. छोटे छोटे टॉर्च आहेत. हे सर्व छोटे छोटे बल्ब वगैरे आहेत. चार्जिंगला लावून आपण लाईट वगैरे लावू शकतो. हे बल्ब वगैरे इथं 20-20 रुपयाला इकडे दिलेले आहेत. इथं सर्व प्रकारचे घरात लागणारे साहित्य 20-20 रुपयाला दिलं. पुढच्या साईडला आलं, पुढच्या साईडला बघितलात ना, तर घरात लागणारे खूप सारे कलर किट वगैरे आहेत. हे आपल्याला 40 रुपयाला मिळणार आहेत. चाकू असू दे, भाजीपाला कापाला, हे सर्व आपल्याला इकडे भेटतात. आणि पॅनला तेल लावायला ब्रश वगैरे, हा ब्रश पण असणार आहे 40 रुपयाला. इकडे कुठलीही वस्तू घ्या 40 रुपयाला, ब्रश घ्या, काही घ्या. मित्रांनो, समोरच्या साईडला जे लावलेले आहेत घरात लागणाऱ्या वस्ता, या 10 रुपयापासून तर 100 रुपयापर्यंत असणार आहेत. चला पुढच्या साईडला बघा. आणि इकडे साईडला बघितलं तर आर्टिफिशियल वेण्या वगैरे लावलेल्या आहेत. या आपल्या ताईचा आणि मावशीचा दुकान आहे. इथं सर्व प्रकारची आर्टिफिशियल फुलं इकडे लावलेली आहेत. छाप काटायला लावून अशी लावायची कुठे गेलात ना तर ते खराब पण होत नाही. आणली का डबल पुन्हा तसे वापरू शकता. आणि इथे छापकाटे, बाय छापकाटा कसं दिलं? 50 रुपयाला. बघ किती भारी छापकाटा एकदम फुलाचा. इकडे बघा, हे कसे दिलं? 50ला 2 आहेत. आणि बारका छापकाटा कसं दिलं? हे 50ला 2 आहे. इकडे साईडला बघा आहेत ना बारीक बारीक, हे 50ला 2 आहेत. हे सर्व 50ला 2 असणार आहेत. आणि इकडं वेणा लावले कशा दिल्या? 100 रुपयाला. आणि यो गाजरा कसा दिला? 50 रुपयाला. आर्टिफिशियल मोगरा हे 100 रुपयाला. बघा, गोंड्यावरती लावायला हे दिलं. हळदीसाठी लावायला वेणी आहे. हळदी वेणी घालतो आपण, असं काही वेणी ती पण 100 रुपयाला. या इथं कुठल्याही प्रकारच्या वेण्या घ्या, या 100 रुपयाला असं. या आपल्या बनीचा दुकान होता, मस्त की दुकानात आर्टिफिशियल फुलं बघायला भेटली. चला पुढच्या साईडला दुकान. राजस्थानचे सर्व प्रकारचं लोणचं इकडे लावलेलं आहे. हे सगळ्या प्रकारचं तुम्ही लोणचं इकडे लावल्यात. एक कसं पाव दिलं? 100 रुपये पाव. बघा, इकडं साईडला राजस्थानचं जे लोणचं बघून घ्या एकदा, किती भारी भारी लोणचं लावल्यात. आता तोंडाला पाणी येतो मस्तपैकी. हे 100 रुपये पाव असणार आहेत. तर चला पुढच्या साईडला बघूया. डिझाईन बघा, सर्व 150 रुपयाला असणार इकडं. आणि हातातलं करविरं पण आहेत ना, कानातलं बदला वगैरे 150 रुपयाला इकडे लावलं आहे मस्त की भारी भारी. आणि करं आहेत ना, हे ट्रेंडिंगला आहेत. हे कडं बाहेर तुम्हाला महाग मिळतात, इथं तुम्हाला 150 रुपयाला मिळणार आहेत. या साईडला प्रकारच्या रिंग घ्या, कानातले घ्या. खूप सुंदर सुंदर असे कानातले इकडे दिलेले आहेत. इकडे बघा, कानातल्यांची एकदम क्वालिटी बघून घ्या. सुंदर सुंदर कानातले हे सगळे 150 रुपयाला भेटणार. आणि इकडे साईडला कडे वगैरे लावले आहेत या वर साईडला, हे 150 रुपयाला असणार आहेत. इकडे बघा 200 रुपयाला मिळणार हे डायमंडचे नेकलेस. किती सुंदर असणार बघा. इकडं इकडे बघा, किती सुंदर असे नेकलेस असणार आहेत डायमंडचे. मंचुरियन मसाल्यांचा एक स्टॉल आहे आणि त्यांनी मंचुरियन तयार पण करून ठेवलेत. गोबी मंचुरियन. एक मंचुरियन मसाले कसे दिले दादा? 120 रुपयाला एक पाकिट असणार आहे. ते 2 घेतले तर आपल्याला 200 रुपयाला येणार, म्हणजे 100 रुपयाला एक पडणार आहे. या दादांचं मिठाईचं दुकान आहे. या मिठाईच्या दुकानामध्ये सर्व प्रकारच्या मिठाई येतात. 80 रुपये पाव लावलेत बघा. एकदा मिठाई वगैरे बघून घ्या. या सर्व मिठाई इकडे दिलेल्या आहेत. या 80 रुपये पाव असणार आहेत. आणि या दादांचं दुकान असणार आहे. चला पुढच्या साईडला जाऊया. पुढच्या साईडला आयुर्वेदिक तेल वगैरे आहेत, जे केसांचं वगैरे असतं. आदिवासी तेल आहे. कसा दिला? ये झट्टा टूटना रुकाड़ करेगा, नया बाल ग्रोथ करेगा, बाल लंबे करेगा. रेड्स के लिए ऐसा 2 बोतल यूज करना है. कशी दिली बाटली? ये आधा लीटर 1500, अर्धा लिटरची 1500. 1500 आणि 2 घेतल्या तर 2 मिला को 3000 आएगा, डिस्काउंट मिलेगा. 2 घेतले तर डिस्काउंट 2500 आएगा. 2500 म्हणजे 500 रुपये डिस्काउंट. जो आयुर्वेदिक तेल वगैरे लोक विकतात ना, तो ओरिजिनल आयुर्वेदिक तेल इकडे आपल्याला मिळणार आहे. आदिवासी तेल हा या स्टॉल वरती या ताईने लावलेला आहे. आपको तेल कैश ऑन डिलीवरी मंगाना है तो कॉन्टॅक्ट नंबर काय असणार आहे? 9900037906. ये नंबर पर चाहिए तो कैश ऑन डिलीवरी के घर पे डाल सकते हैं. बघा, या ताईंचा हा मोबाईल नंबर होता. तुम्हाला जर हा तेल मागवायचा असेल तर मागवू शकता. आणि पुढच्या साईडला गेलात तर सर्व प्रकारचा चष्मा इथं लावलेला आहेत, गॉगल वगैरे लावलेले आहेत. बघा, इथं गॉगल वगैरे बघून घ्या. आणि इथं कानपट्ट्या ज्या आहेत ट्रेंडिंगच्या त्या सुद्धा लावल्या आहेत इकडं. हे कशा दिलं रे? गॉगल कसं दिलं? सगळं अलग अलग आहेत. याच्यामध्ये समोर इकडे लावल्यात. हे कसे दिले? हे 100 रुपयाला असतात. आणि आतमध्ये इकडे वरती ते कसे दिले? वरची 150 रुपयाला, 250 रुपयाला आहेत. आणि कानपट्ट्या ट्रेंडिंगला आल्या. ते कानपट्ट्या कशा दिल्या? हे 200 रुपये. बघा, बाहेर 300-250 रुपये बोलतात, इथं 200 रुपयाला असणार आहे. आगरी महोत्सवमध्ये कानपट्टी ट्रेंडिंगवाली. या सर्व लहान मुलांच्या स्मार्ट वॉच इकडे लावलेल्या आहेत, या तुम्ही बघू शकता.
या सर्व प्रकारच्या स्मार्ट वॉच 100 रुपये 150 रुपये अशी किंमत असणार आहे. आणि एकदा वॉचची क्वालिटी बघून घ्या. या सर्व प्रकारच्या स्मार्ट वॉच इकडं डॅशिंग लावलेल्या आहेत. या 150 रुपयाला असणार आहेत आणि समोर साईडला या लावलेल्या आहेत या 100 रुपयाला असणार आहेत. आणि खूप साऱ्या अशा क्लासिक वॉच सुद्धा आहेत या इकडं 200 रुपयाला असणार. तिथं किंमत वगैरे 200 रुपये दिलेली बघा इकडे या 200 रुपयाला असणार इकडच्या साईडला. हा एक वॉचचा आणि स्मार्ट वॉचचं एक स्टॉल होतं. या दुकानामध्ये लहान मुलींना जे खेळण्याचं सामान आहे ते सर्व लावलेलं आहे. कसा सेट दिला रे? 5 रुपयाला. हे कुठली पण भांडी उसा छोटी छोटी 5-5 रुपयाला असणार आहे. आणि हे वरच्या साईडला लावलेली 10-10 रुपयाला असणार आहे. साईडला कटलेरीचा पुन्हा एक सेल लागलेला आहे. सर्व कुठलं पण घ्या 10 रुपयाला असणार आहे. इथं चापकाटे हेअरपिन्स कानातले हे सगळे 10-10 रुपयाला असणार आहेत. आणि समोर साईडला किचन आणि कट प्रकारचे किचन्स इकडे लावलेले आहेत. हे कसं दिलं रे? हे 100 बघा. हे किचन बघून घ्या एकदा 100 रुपयाला असणार आहेत. हे सर्व प्रकारचे किचन भारी 100 रुपयाला असणार आहेत. त्याला पण प्राईस कसं दिला? हा 200 रुपयाला आहे. 200 रुपयाला त्याला पण प्राईस. पापलेट फ्राय कसा दिला? हा 300 रुपयाला आहे. 300 रुपयाला. आणि हा कसा दिला? हा 500 ला आहे. हा 500 रुपयाला. बोंबील फ्रायची प्लेट कशी दिली? 100 रुपयाला 2 आहेत. 100 रुपयाला दिली. आणि हे कसं दिलं आपलं? 150 रुपयाला 150 रुपयाला. आणि कोलंबी ही पण 150 रुपये 150 रुपयाला. दाल मुंडी दाल मुंडी पण 150. कलेच्या पेटा कसा दिला? कलेजा पेटा पण 150 रुपये. हे सर्व 150 रुपयाला असं इकडे फक्त साईडला गावठी कोंबडा आहे तो 200 रुपये. गावठी कोंबडा आहे ना इकडे तो 200 रुपयाला असणार आहे. आणि ही बिर्याणी 150 रुपयाला बिर्याणीची प्लेट असणार आहे. आणि इकडं आपली जी पूर्ण प्लेट आहे त्यात मटन आहे चिकन आहे. ही स्पेशल थाली आहे आमची. ही आपल्याला 300 रुपयात भेटणार 300 आहे. रुपयात भाकरी आहे भात आहे काकडी आणि लोणचा वगैरे सर्व दिलेला आहे. 300 रुपये असणार आहे. या आपल्या मावशीचं दादाचा आणि वहिनीचा हा दुकान होता. ना पुढच्या साईडला जाऊया. इथं आपण समोरच्या दुकानात आले. इथं भाऊशी शोरमाचं दुकान लावले. शोरमा कसा दिला भाऊ? 70 रुपये. 70 रुपये. आणि जम्बोवाला जम्बो आहे आपला नॉर्मल 70 रुपये. नॉर्मल 70 रुपये. कुठला पण शोरमा घ्या तुम्हाला 70 रुपये स्वस्तात शोरमा भेटणार आहे आगरी महोत्सव मध्ये. या भाऊचा आपला मस्त दुकान आहे. चला पुढच्या साईडला जाऊया. थँक्यू सो मच भाऊ. आलेला आहे इथं बघा कशा प्रकारे इकडे तयार करायला घेतलेली इकडे बघा. काय तयार घेतलं वहिनी? बोंबील फ्राय. अशा प्रकारे बोंबील फ्राय होता. इकडं आमच्या वहिनीची करायला घेतले. तर भाऊस इकडे मस्त दाल मुंडी इकडे बघ. दाल मुंडी दाल मुंडी एकदम एकदम कडक. गावठी घरची दाल मुंडी. घरची गावठी चविष्ट, डाळ दमदार. मुंडी एकदम गावठी घरची इकडं. आणि इकडं मटण केलेलं आहे गावठी घरचा. कोंबडा गावठी कोंबडा घरचा इकडं बघा. आणि इकडं साईडला इकडं बघा इथं भेजा भेजा फ्राय. ठेवलेला आहे. भेजा फ्राय करून भेटेल आपल्याला. पापलेट फ्राय करून भेटल. जितारी बघा जितारी तुम्हाला फ्राय करून भेटेल मस्तपैकी. आणि इकडं लिव्हर पेटा. लिव्हर पेटा फ्राय करून ठेवले. आणि आमच्या आगी लोकांच्या वालाच्या शेंगा वालाच्या तुरीच्या शेंगा ह्या पण इकडे ठेवल्यात. आणि इकडे बघा बोंबील फ्राय ठेवल्यात मांदेली फ्राय ठेवल्यात. सगळ्या प्रकारच्या भाकरी इकडे ठेवल्यात. दादूच्या कशी प्लेट दिली तुम्ही? आता तुम्ही दाल दाल मुंडी 150 रुपये दाल प्लेट. मुंडी 150 रुपये असणार इकडं. आणि आपला गावठी मटण कोंबडा 250 गावठी रुपये. कोंबडा 250 रुपये प्लेट असणार आहे. आणि भेजा फ्राय कसा असणार 300 रुपये. 300 रुपये. पापलेट फ्राय 500 रुपये. आणि रावस कशी दिली? 700 रुपये. कलेजा पेटा कसा दिला? 100 रुपये. 100 रुपये. वालाच्या शेंगा 50 रुपये. 50 रुपये. बोंबील फ्राय 100 रुपये. आणि आपला बोंबील मांदेली. मांदेली फ्राय 100 रुपये. 100 रुपये. आणि भाकरी कशी दिली? 30 रुपये. हे बघ 30 रुपये. या भावाच्या दुकानामध्ये सगळ्या प्रकारचा आपला आगरी पद्धतीचं जेवण जे होता ते बघायला भेटला. आणि किमती बघायला भेटल्या. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. दुकानात आले एकदम मस्त की एकदम भारी दुकान लावले एकदम. इथं आमच्या आगरी पद्धतीचं सगळ्या प्रकारचं जेवण भेटणार आहे. तिकडं बघा हा चिकन कसं दिला दादू? चिकन 150 दिन. दाल मुंडी कशी दिली? 200 रुपये. गावठी कसा दिला? हा 250 रुपये. 250 रुपये. 200 रुपये 5 पीस. आणि पापलेट कसा दिला? हा पापलेट छोटा आहे 1000 रुपयाला. 1000 रुपयाला. आणि मोठा आणि पापलेट? मोठा पापलेट 1300 रुपयाला. शिंबोरी कशी ही दिली? एक पीस आहे 500 रुपयाला. सुरमई कशी दिली? सुरमई 500 रुपयाला. 500चे 5 पीस आहे. 500च्या 5 पीस हा. मोठ्या. हे बघ मोठ्या एकदम. त्या 4 पीस आहेत. किंग वाल्या. हा. लॉलीपॉपची प्लेट कशी दिली? 200 रुपये. आणि हे कसं दिलं? हे स्टिक आहेत 200 रुपये 5 200 रुपयाला. तंदुरी कशी दिली? 450 रुपये. कलेजा पेटा कसा दिला? 150 रुपये. बिर्याणी कशी दिली? 200 रुपये. आणि आपली भाकरी कशी दिली? भाकरी 20 रुपये. 20 रुपये. बघितला या दादाच्या आणि वहिनीच्या दुकानामध्ये आमच्या आगरी पद्धतीचं जेवण सगळं लावला होता. त्याच्या किमती वगैरे आपण बघून घेतल्या. चला आपण पुढच्या दुकानात जाऊया आणि बघूया किती सारे स्टॉल आहेत आणि प्रत्येक दुकानामध्ये आमच्या आगरी पद्धतीच्या जेवणाची किंमत काय असणार आहे. शिंबोरी कशी दिली? एक पीस 150 रुपये. एक पीस 150 रुपये. दाल मुंडी कशी दिली? 200 रुपये प्लेट. कोलंबी कशी दिली? 6 पीस 150 रुपये. आणि चिकन बिर्याणी कशी दिली? 150 रुपये. कोलंबी बिर्याणी कशी दिली? 200 रुपये. कबाब कसं दिला? 150 रुपये. आणि कोलंबी फ्राय कशी दिली? 150 रुपये. लॉलीपॉप कसं दिलं? 150 रुपये. कोलंबी फ्राय फ्राय 300 रुपये.
काले मासे फ्राय कसे दिले 100 रुपये. आणि बागडा फ्राय कसा दिला 100 रुपये. आणि भाकरी कशी 25 रुपये. या आपल्या बनीच्या दुकानामध्ये आमच्या आगरी पद्धतीची जेवणाची किंमत अशी होती आणि खूप साऱ्या व्हरायट्या होत्या. चला आता पुढच्या साईडला जाऊया. चिकन शीख कबाब इकडे भेटणार आहे. या बनीचा हा दुकान आहे, मस्त का दुकान लावलाय आणि कोलंबी कोलीवाडा सुद्धा इकडे लावलेला आहे, लॉलीपॉप पण लावलेला आहे. बाय कसं दिला कोलंबी कोलीवाडा 100 रुपये. चिकन शीख कबाब 100 रुपयाला असणारे चिकन शीख कबाब हे बघा. पुन्हा तंदुरी कशी दिली ट्रिपल फ्राईड राईस कसं दिलं 100 रुपये आणि हा तंदुरी कशी दिली 200 रुपये. या आपल्या बनीस लोकांचा हा स्टॉल होता, दुकान होता. चला आता पुढच्या साईडला जाऊया. आलेले आहेत आपल्या बनीच्या स्टॉलवरती. इथं वहिनीसनी दुकानामध्ये ना बघा आपल्या तुरीच्या शेंगा इथं ठेवलेल्या आहेत, वालाच्या शेंगा लावलेल्या आहेत, भाकरी ठेवलेली आहे आणि इथं मस्त स्लॅट ठेवलेला आहे आणि एका साईडला मस्त की सर्व थाली लावलेली आहे 200 रुपयाला. इथं बोंबिलची 100 रुपयाला असणारे, कोलंबी 100 रुपयाला 120 रुपयाला असणारे, पापलेट 200 रुपयाला असणारे, बागडा 50 रुपयाला असणारे, जितारी इथं 500 रुपयाला असणारे, चिंबोरी इथं 100 रुपयाला असणारे आणि कोलंबी 100 रुपयाला असणारे. इकडे बघा डालमुंडी 150 रुपये, वजडी 100 रुपये, गावठी कोंबड्याचं चिकन असणारे 200 रुपयाला प्लेट आणि कोलंबी बिर्याणी तशी 100 रुपयाला असणारे आणि तशी चिकन पीस हे 50 रुपयाला असणारे. इकडच्या आपल्या बनीसनी सर्व जेवण बनवलेलं आहे, ह्या चुलीवरचं जेवण आहे आणि सर्व आपला घरचा जेवण कसा असतो असा स्वाद त्या पद्धतीने बनवलेला आहे. या सर्वांची किंमत वगैरे आपण बघितली. चला आपण साईडला जाऊया. बांगडा फ्राय लावलेला आहे इथं 100 रुपयाला आणि तशी वाव लावलेली आहे 100 रुपयाला, कोंबडी वडा लावलेला आहे 100 रुपयाला, इथं पापलेट लावलेला आहे 250 रुपयाला आणि इथं चिंबोरी लावलेला आहे 150 रुपयाला आणि इकडच्या साईडला तुम्ही बघितलं कोलंबी लावलेली आहे 100 रुपयाला आणि इथं लॉलीपॉप लावलेले आहेत 100 रुपयाला आणि इकडच्या साईडला बोंबील फ्राय लावलेले आहेत 50 रुपयाला बघा. आणि वहिनी ही प्लेट कशी लावलेली आहे? त्या वहिनीचा हा स्टॉल आहे. इथं सर्व प्रकारचं जेवण वगैरे बघितला, या जेवणाची किंमत वगैरे बघितली आणि शेवटला ही प्लेट लावलेली आहे ही 550 रुपयाला लावलेली आहे. इथं आमच्या आगरी पद्धतीचं जेवण सर्व इथे दिलेलं आहे. हे आगरी महोत्सवमध्ये शूज वगैरे लावलेले आहेत. इथं सर्व किंमत इकडे लावलेल्या आहेत. या सर्वांची किंमत 150 रुपये असणार आहे आणि समोरच्या साईडला जे लावलेले आहेत हे 50 रुपयाला असणार आहेत. इकडे व्हरायटी बघून घ्या. हे इकडच्या साईडला 50 रुपयाला असणार आहेत आणि इकडच्या साईडला जे लावलेले आहेत ते 100 रुपयाला असणार. इकडे बघा हे 100 रुपयाला असणार आहेत. किती भारी भारी व्हरायटी आहे. इकडच्या साईडला 100 रुपयाला असणार आहेत आणि इकडच्या साईडला बघितला ते सुद्धा 100 रुपयाला असणार आहेत आणि इकडच्या साईडला हे पण 100 रुपयाला आहेत ना. इथं कुठले फुल टॉप घ्या, शॉर्ट टॉप घ्या, हे सगळे प्रकारचे टॉप हे 100 रुपयाला इकडे मिळणार. इकडच्या स्टॉलवरती इकडे बघा इकडे सर्व प्रकारचे टॉप इकडे 100 रुपयाला असणार आहेत आणि समोर आपण आला तर टी शर्ट वगैरे आहेत. हे टी शर्ट वगैरे पण 100 रुपयाला असणार. हे सर्व प्रकारचे टी शर्ट बघायला भेटले तुम्हाला. हे टी शर्ट 100 रुपयाला असणार आहेत आणि इकडे ब्लेझर दिलेले आहेत. इकडचे ब्लेझर वगैरे हे 250 रुपयाला असणार आहेत आणि इकडे आपण आतमध्ये जाणार. इकडे साईडला आपण बघितला तिकडे पाळणे वगैरे लागलेले आहेत. तुम्ही इकडे साईडला बघितला एक टॅटूचा एक स्टॉल आहे. इथं स्टॅटू वगैरे आणि इकडे साईडला लहान मुलाचा एअर गनचा एक खेळणं लावलेला आहे. इथं तुम्ही गनमध्ये फुगे वगैरे फोडू शकता. हा एक स्टॉल आहे. पुढच्या साईडला मटक्यामध्ये बॉल टाकायचे हा एक गेम लावलेला आहे. या मटक्यामध्ये बॉल वगैरे टाकायचे. जेवढे एक बॉल गेला तर फर्स्ट नंबरला जो गिफ्ट असतो तो मिळणार. 2 नंबर बॉल गेले तर 2 नंबरला जे असतात ते मिळणार. 3 नंबरचे 3 बॉल गेले तर 3 नंबरला जे गिफ्ट असतं ते मिळणार. हा मटक्याचा गेम होता. पुढच्या साईडला हा एकच पडला. या फुटबॉलमध्ये गलासं पाडायचं, गलासं पाडल्यानंतर जी कुठली गिफ्ट आहे ती मिळणार. हा एक फुटबॉलमध्ये गलासं पाडायचा गेम होता. आणि समोर साईडला इकडे बघा लहानशी अशी लहान मुलांचे खेळणे पाळणे इकडे लावलेले आहेत आणि इकडे साईडला तुम्ही बघितलात तर लहान मुलांना खेळण्यासाठी एक मिक्की माऊसचं एक हा एक खेळणा दिलेला इकडं. आणि समोर साईडला गेलात तर समोर साईडला लहान मुलांना खेळण्यासाठी मस्त इथं हा बोटिंगचा एक गेम दिलेला आहे. लहान मुली इथं मस्त बोटिंग करतील इकडे साईडला आणि इकडे साईडला हा एक पाळणा इकडे दिलेला आहे. आणि इथं आमच्या आगरी लुकमध्ये एक पोरगीशी आलेली बारकीशी मस्त एक इकडे बघा व्यवसाय वगैरे बाई इथं बसले मस्त गाडीमध्ये मजा करतं. लहान लहान पोरं मस्त की या पाळण्यामध्ये मजा करताना. आणि पुढच्या साईडला गेला तर एक एरोप्लेनचा एक पाळणा आहे. हा एक पाळणा इकडे मस्त आहे की लहान मुलं इकडे पण मजा करताना. आणि समोर साईडला बघितला तर हा खूप मोठा असा पाळणा इकडे दिलेला आहे. आणि समोर साईडला तो ब्रेक डान्स दिलेला आहे. ब्रेक डान्समध्ये कशा प्रकारे लोक मजा करतात बघा आणि जीवाची दैना करून घेतात. अजिबात घाबरत नाही. इकडच्या पोरापुरी आमच्या आगरी लोक बिंदास एक हातात सेल्फी घेऊन मस्त मोबाईलमध्ये एकदम मस्त आहे की हा इकडे हा एक पाळणा होता. लहान पोरा जम्पिंग जॅक करतात. इकडे बघा कशा उड्या मारतात. धपाक 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 मार उड्या मार मार उड्या
इकडे पोरगा उड्या मारतो इकडं. आणि इकडे साईडला बघितलं तर इकडं मोठा आकाशी पालना इकडे दिलेला आहे. हा एक आकाशी पालना इकडे दिलेला आहे. चला समोर जाणार. समोर साईडला बघितला तर अजून एक पाळणा आहे. इकडे लहान मुलांचा एक गाडीचा पाळणा आहे. त्याच्यामध्ये आमचा नाकवा पण आहे इथं. आणि इकडे बारकुसा नाकवा इकडं, तो पण मजा घेतो मस्त की पाळण्याची राईड. आणि इकडे साईडला एक हेलिकॉप्टरचा पाळणा इकडे दिलेला आहे. तर हा हेलिकॉप्टरचा पाळणा असणार आहे. आणि इकडे साईडला हा एक पाळणा इकडे, हा इकडे पाळणा असणार आहे. चला आपण समोर साईडला जाऊया. या साईडला हा एक पाळणा आहे. इकडे साईडला हा एक पाळणा इकडे आहे. बघितला, अशा प्रकारे आपला भिवंडी आगरी महोत्सव होता. काय आहे आता बर्फावर ठेवले. आता तुम्ही सांगायचं हे काय आहे म्हणून. माझं दुसरं वर्ष आहे आणि तुमच्याकडून आपण व्हिजिट केली होती. हे बघा, याला असं 10 मिनटं लावायचं. हे 10 मिनटं लावलं की डोळ्यातून घाण पाणी बाहेर निघतं. 20 डेजमध्ये डोळ्यांची लाल स्किन व्हाईट होते आणि 1 महिन्यामध्ये गॅरंटी देतो चष्म्याचा नंबर कमी होतो. याच्यामध्ये कोरफड आणि 2 मॅग्नेट वापरलेले आहे. सतत डोळे दुखणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे आग करणे, डोळे सुजणे, याच्यामध्ये कोरफड आणि 2 मॅग्नेट वापरलेले आहे. तुम्हाला कसं वाटतं सर? मस्त गारगार वाटला माहिती का. हे बघा, ही जी काही रेड स्किन आहे ती व्हाईट होणार बिफोर आफ्टर. कितीला दिलं रे बाबा या? हे फक्त 100ला आहे. 100 रुपयाला आहे बघा. हो. डोल्या 325 प्राइस आपण 100 रुपयाला देतो. जसं मान वगैरे काळी असेल, पिंपलचे डाग, आता तुमच्याच हातावर करूया. आपण दगडाने अंग घासतो. हा, दगडाने अंग घासलं तर काय होतं, स्किन लाल होते. टीव्हीला माहिती छान सांगतात पण तसे प्रयोग दाखवत नाहीत. आम्ही लाईव्ह दाखवणार तुम्हाला. पिंपलचे डाग, ऑइली स्किन, नाही काय मान काळी झाली किंवा डोळ्यांच्या बाजूला काळं झालं असेल, हे बघा, ही टोटल स्किनला क्लीन करणार. अरे माझी बेइज्जती होईल ना. माझ्या हाताला काही नाही दादा. हे सर्व स्किनची टॅनिंग पूर्ण रिमूव्ह करणार. बघा किती घाण निघली. आता सांगतो आलो तो बाबा. आता ज्यांचं सेन्सिटिव्ह स्किन आहे, ज्यांना क्रीम सूट नाही होत, ते पण याला लावू शकतात. आता दादा दोघा हातामध्ये फरक बघा. थोडासा फरक पडला. इकडे बघा, डोळ्यांच्या बाजूला काळं झालं, मान काळे झालं, पिंपलचे डाग याने 15 दिवसात जातात. याचा वापर होतो चेहऱ्याला, अंगाला. टीव्हीला माहिती छान सांगतात पण प्रॅक्टिकली दाखवत नाही. आम्ही लाईव्ह दाखवतोय. भारी रिझल्ट होता. याचे प्राइस फक्त 100 रुपयाला आपल्याला. 100 रुपयाला. आणि इकडे बघा, हे काच साफ करण्यासाठी हे असं नोझल ओपन करा, प्रेस करा, लिक्विड बाहेर येतं. याने गाडीच्या काचा, डायनिंग टेबल, सनमायका, फोरमायका, टेबल टॉप साफ होतो. हा वायपरने ओढला की टोटली ड्राय क्लीन होतं आपल्याला. स्लायडिंगच्या काचा, कपड्याच्या काचा, ब्लॅकबोर्ड, टेबल टॉप, फर्निचर, फक्त असं लिक्विड लावा, वायपरने ओढा, ड्राय क्लीन. याच्या आतमध्ये काय टाकायचं, साधं पाणी टाका. पाण्यामध्ये एरियल, टाईट सर्फ शॅम्पू, हार्पिक, क्लिनिक प्लस, गोदरेज, सनसिल्क, निर्मा औषध, टाईट कोणते लिक्विड टाकू शकतात. अजून माझं गॅरंटी आहे. इकडे बघा, मी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. जर कुणाला बीपी असेल किंवा शुगर असेल तर मी जागेवरती भिवंडी आगरी महोत्सवमध्ये 10 मिनिटात फरक दाखवणार. बीपी असेल किंवा शुगर, संपूर्ण जगामध्ये पॅरालायसिसला इलाज नाही. हा हातात टाकल्याने मी तुम्हाला 10 मिनिटात फरक दाखवणार. आणि आता एक लाईव्ह डेमो मी करतो सरांवरती. सर तुम्ही इकडे उभे राहा. कुठला होता आता बाबा? अशा हँड्स लॉक करा. असे ओके. आता मी तुम्हाला ताकद लावणार आहे. तुम्हाला खाली वाकायचं नाही. ओके, रेडी? 1 2. ओके, बॅलन्स खाली गेला. आता वापस हँड्स लॉक करा सर. ओके, रेडी? 1 2 3. आयला खतरनाक रे. तुम्हाला आता काय वाटलं? पहिला पुश केल्याने बॅलन्स खाली गेला. हा, तुम्ही बोला कसं शक्य आहे? सुरुवातीला मी प्रिपेअर नव्हतो. आपण पुन्हा करूया. ओके, पुन्हा हात घट्ट. काहीतरी ओके, रेडी? जिम मध्ये 150 किलो वजन होता. इकडे बघा, हलवतो मला पुरा. ओके. आता अजून डबल हात बघा. दाखवणार आहे. वापस हँड्स लॉक. रेडी? 1 2 3. अरे टांगारला पुरा तरी काही नाही झाला. आता इकडे बघा, सेकंड डेमो, दुसरा डेमो करूया. काय याच्यामध्ये आता? सर्व सांगणार. दोघं हात सरळ. ओके, थोडंसं मागे. ओके, एक पायावरती बॅलन्स. आता संपूर्ण ताकद वरती. 1 2 3. ओके, आता बॅलन्स खाली गेलाय. आता चेक करूया आपण. वापस हँड स्ट्रेट. एक पाय वरती. रेडी? 1 2 3. शाळेला काय आहे या?
कधी समजत नाही मला आता बाबा. इकडे बघा, पूर्वीची लोक जमिनीवरती झोपायची, मातीच्या घरात राहायची, चुलीवरचं अन्न खायची, म्हणून ती लोक 120 वर्ष जगत होती. पण आज पाण्यामध्ये, हवेमध्ये, अन्नामध्ये केमिकल आहे. बीपी चेक करा, याला हातात टाका, 10 मिनिटात बीपीचा फरक दाखवणार. हा कंटिन्यू घातला, 15 दिवसात बीपीची गोळी बंद होते. त्याला आवाज आहे ना, 1 मिनिट. ये रे डेमो बरं. दाखवतो, मस्त डेमो दाखवतो. ओके, काहीतरी हँड्स लॉक. ओके, आता पूर्ण, आता दादा तुम्ही डेमो करणार, म्हणजे असं नाही की माझी काय प्रॅक्टिस आहे का. ताकद लाव बाळा, सरळ बरा, खाली वाकायचं नाही, पुष्पा बनायचं, झुकायचं नाही. 1 2 3. ओके, बॅलन्स खाली गेला. ओके, आता वापस हँड्स लॉक, हात घट्ट. ओके, रेडी, सरळ बनायचं. 1 2 3. तुम्ही स्वतः दाबून बघा. बाबा काय वेगळाच आहे काहीतरी. मी 101% गॅरंटी देणार. बीपी काय? आहे, शुगर आहे, तुमचं पोरगं एवढं हार्ट माणसाला आलं नाही म्हणजे. तुम्ही दाबून बघा जस्ट. संपूर्ण जगामध्ये कोणतेही प्रोडक्ट एवढं लाईव्ह इफेक्ट दाखवत नाही. अरे खतरनाक. ओके, आता सेकंड डेमो. पूर्ण वर्ल्ड मध्ये पॅरालायसिसला इलाज नाही. हा जर घातला, सरांवरती डेमो करतो, 72,000 नसा मोकळ्या होणार. असे माझ्याकडे फिरा. ओके, हँड स्ट्रेट. तुम्ही मागे बघू नका. जर खरंच याच्यात रिझल्ट असेल तो या ठिकाणी दिसून येणार. हँड स्ट्रेट. 1 2 3. बॅक साईड, हात मागे. ओके, आता हा हात कुठपर्यंत आलेला आहे चेक करत आहे, लक्ष द्या पूर्णपणे. हात खाली. आता याच्यामध्ये मसाज नाही, ऑपरेशन नाही, ॲक्युपेशन नाही. हा घातल्याने 72,000 नसा मोकळ्या होणार. ओके, वापस हँड स्ट्रेट. ओके, रेडी. 1 2 3. बॅक साईड, हात मागे. आता चेक करा विदाउट ब्रेसलेट आणि ब्रेसलेट घातल्याच्या नंतर ज्या व्यक्तीला पॅरालायसिस आहे, हात हालत नाही, हातात टाका, जागेवर फरक दाखवणार. कुठं हात होता इथं होता का. ज्या व्यक्तीला संधिवात आहे, हातापायाला वात येणे, हा घातल्याने संधिवात कायमचा बरा होतो. मी लाईव्ह प्रयोग दाखवणार, तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघा. आणि माझं नाव विकी बोदडे आहे, मी मुंबईवरून आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर जेवढे कृषी प्रदर्शन असतात त्याच्यात माझा स्टॉल असतो. आणि माझा संपर्क आहे 9892500799. जर तुम्हाला शंका असेल, तुम्ही माझ्या समोर या, प्रत्यक्षात तुम्ही याची खात्री करा. मित्रांनो, बघितला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. विसरून बिलचा घंटा दाबा. जेव्हा जेव्हा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. तर चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छोटासा ब्रेक.